हॅलो, गुड मॉर्निंग. थंडीच्या दिवसात सकाळचे घरातले पूर्ण क्लिनिंगचे कामं आवरून माय अवतार झाला होता असा भिकाऱ्यासारखा. म्हटलं चला आता स्वतःला पण टापटीप ठेवा म्हणून मस्त हातपाय धुतले आणि ते 1 किलो तोंडावर पावडर थापून केस हेकोडे तेकोडे करून थोडीशी वेणी घालून घेतली. तेवढ्यात आमच्या आरुषी मॅडमला भूक लागली होती म्हणून तिला वरण भात दिला. तिने वरण भात घेतला आणि म्हणते कशी, थँक्यू मम्मा. मी म्हटलं ठीक आहे, खाऊन घे, मी आहे तोपर्यंत. नंतर आता म्हटलं आपल्या पोटपूजेचं काय, आपल्या पोटपूजेसाठी तर भाजी करायची होती. म्हटलं भाजी करायची होती, कशाची करायची कन्फ्यूज होतं म्हणून नॉर्बल कॉल करून विचारला, नॉर्बल भाजी कशाची करू. रोजच्या प्रमाणे आज पण उत्तर आलं ॲज यू विश. मग मी कन्फ्यूज कशाला होते, मी पण फ्रीजमध्ये जेवढा भाजीपाला होता तेवढा सगळा घेतला, तर थोडं थोडं कट करून मिक्स व्हेज बनवली. स्वयंपाकाचं टेन्शन प्रत्येक बाईले असते आणि एकच प्रश्न असते, भाजी कशाची करू. असो सगळ्यांच्याच घरी असते. नंतर वातावरण तर असं बनलं होतं जसं मी काश्मीरमध्ये आहे. बाहेर खेळायला आरुषी नेऊ नव्हती शकत म्हणून म्हटलं मॅडम तुम्ही घरीच खेळा. ते पण तिच्या डॉलसोबत मस्त हत्तीवर बसली आणि सफारी करत होती. अशा प्रकारे आमचं सगळं काम आवरून होईपर्यंत नवरबा घरी आले होते. नंतर मस्त दुपारचं जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर आरुषी थोडंसं ऊन पडलं म्हणून चला म्हटलं आरुषीला घेऊन बाहेर पार्कमध्ये जाऊ. तर ठीक सगळे मुलं खेळत होते. नंतर आम्हाला दुसऱ्याचा बॉल पाहून टेन्शन आलं की आता मम्मी मला पण बॉल पाहिजे. मग काय केला, नवरबा कॉल आली, म्हटलं आम्हाला फक्त बॉल द्या. तर नवरबा दिसल्यावर आरुषी कुठं ऐकते. आरुषी म्हटले बाबा आता बॉलासोबत तुम्ही पण खाली या. म्हटलं ठीक आहे चला, आज 3 जण उन्हात मस्त आपण बाहेर खेळू. आणि ब्लॉग करणं बंद केलं होतं, पण फक्त आता 2च महिने इथं आर्मी कॅम्पमध्ये राहिले आहे. म्हटलं चला ते 2 महिन्याचे तरी ब्लॉग बनवून घेऊ. तुम्हाला कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा.